जगातील प्रसिद्ध असं प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असं मिक्स धान्याचं पीठ आपण आज तयार करणार आहोत. ते पण भाजून. कसा मसाला तयार करायचा आणि किती प्रमाणात आपल्याला हे पीठ भाजायचं किंवा हे धान्य भाजायचं, ही सगळ्या रेसिपी मी शेअर केल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब अवश्य करा. तर फ्रेंड्स, आज आपण जे प्रोटीनयुक्त असं पीठ बनवणार आहोत, तर त्यासाठी मी अर्धा किलो नागली घेतलेली आहे, अर्धा किलो आपल्याला तांदूळ घेतलेले आहे, 1 किलो गहू घेतलेले आहे आणि जवळजवळ पाव किलो चना डाळ, पाव किलो मूग डाळ आणि पाव किलो उडीद डाळ घेतलेली आहे आणि ज्वारी ही आपण अर्धा किलो घेतलेली आहे. नंतर अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी ओवा आणि 1 वाटी धने घेतलेले. आता याच्यात पाहिजे तुम्ही डाळींच्या ऐवजी कडधान्याचाही वापर करू शकता. मग ते पाव पाव किलो तुम्ही कडधान्य घेऊ शकता. आता नागली ही याच्यात खडे असल्यामुळे ती अगोदर आपण धुवून घ्यायची आहे व्यवस्थित, कारण बऱ्याच वेळेस त्याच्यात लाल खडे असतात, ते दिसत नाही, मग कचर कचर लागतं खाताना. तर ती धुवून वाळवून घ्यायची आणि मगच त्याचं आपल्याला ही भाजणी तयार करायची. तर ही कमीत कमी 3 ते 4 मिनिटं ही नागली आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवर अशी भाजून घ्यायची. आता कोणाकडे नागली म्हणता, कोणाकडे नाचणी म्हणता, कोणाकडे रागी म्हणता, पण मग ही नागलीचा प्रकार एकच आहे तो. तर तो भाजून घ्यायची व्यवस्थित अशी कमी गॅसवर, कमीत कमी 3 ते 4 मिनिटं भाजायची आणि नंतर मग मोठ्या भांड्यात काढून घ्यायची. आता इथं मूग डाळ घेतलेली मी, ती घेतली पाव किलो. आता मूग डाळीच्या ऐवजी तुम्ही अख्खी मूगही वापरू शकता. आता ही मूग डाळ पण कपड्याने पुसून घेतलेली मी, कारण बऱ्याच वेळेस डाळींना पावडर लावलेली असते, मग ती ओल्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आणि ती पण 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगले 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी कमी गॅसवर भाजून घ्यायची आणि सतत हलवत राहायचंय. कारण फुल गॅसवर घाई करायची नाही, कारण ही भाजणी करताना जरा पेशंट ठेवा आणि कमी गॅसवर भाजा. कारण काय होईल, तुम्ही फुल गॅसवर केलं ना तर मग ते ना जळेल ती भाजणी आणि ज्यावेळेस तुम्ही ते पीठ दळाल ना तर ते थोडंसं असं काळपट दिसेल. मग तर शक्यतो कमी गॅसवर भाजा, म्हणजे तुमची खरपूस अशी भाजणी तयार होईल. आता चना डाळ घेतली, म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली, पाव किलो घेतली, ती पण 250 ग्रॅम घेतलेली. तर मग आता ही पण आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. आता याच्या ऐवजी तुम्ही हरभरे वापरू शकता इथं. तर मग असं मस्त आपण ही पण भाजून घ्यायची 2 ते 3 मिनिटं. मग आता काढून घेऊ. आणि शक्यतो हे काढताना आहे ना आपल्याला मोठा भांडं घ्या, म्हणजे ते पसरून असं व्यवस्थित मोकळं त्याच्यातली गरमी आपल्याला काढून टाकता येईल. आता उडीद डाळ घेतलेली, ती पण पाव किलो घेतलेली आहे. आता ही काळी उडीद डाळ घेतलेली मी, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सफेद पण घेऊ शकता. आता ही पण 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगली भाजून घ्यायची. आता बऱ्याच वेळेस काय होतं, ही लोक बऱ्याच बायकांना काय करता, ही भाजणी तयार करताना ना याच्यात बाजरीचा पण वापर करता. पण प्लीज कृपया करून तुम्ही बाजरीचा वापर करू नका, वाटलंच तुम्ही ज्वारीचा वापर करा. आता यात मी अर्धा किलो ज्वारी घेतली, कारण काय होतं, बाजरीचं पीठ आहे ना, दळून आणल्यानंतर जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसच ते पीठ टिकतं, नंतर ते कडवट लागतं. आणि मग जे तुमचं भाजणीचं पीठ तयार होईल ना, तर ते तुमचं नंतर ना ते कडवट लागायला, टेस्ट द्यायला सुरुवात करेल, ते जास्त दिवस टिकणार नाही. आता ही ज्वारी पण आपण जवळजवळ 15 ते 20, 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेतलेली आहे आणि ती पण मग आपण काढून घेतली. नंतर मग आपण त्याच्यात अर्धा किलो तांदूळ घेतलेले, पुन्हा ते तांदूळही मी चांगले धुवून आणि सावलीत वाळून घेतलेले आणि ते पण आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं कमी गॅसवर भाजायचे. त्यांचा रंग बदलू द्यायचा नाही, पण कमी गॅसवर त्याच्यातलं जी आर्द्रता राहते, ओलावा राहतो, तो कमी होण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचे. कारण मग ज्यावेळेस भाजून आपण हे पीठ धान्य, तर ते आपल्याला कमीत कमी 6 महिने तरी टिकेल अशा हिशोबाने आपल्याला तयार करायचे. ते आता 1 किलो गहू घेतलेला आहे ना, तर मग तो दोन वेळेस करून भाजून घ्यायचा आहे आपल्याला, कारण एवढा 1 किलो या कढईत बसणार नाहीये. मग दोनदा करून, म्हणजे थोडं थोडं करून आपल्याला हा पण कमी गॅसवर चांगला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, भाजणीचं पीठ तयार करताना ना बऱ्याचशांची भाजणी ना काळपट येते किंवा त्याची टेस्ट येत नाही. तर यासाठी आपण काय केलेलं आहे, तर टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यात अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी ओवा आणि 1 वाटी आपण धने घेतलेले. तर हे ओवा, जिरे, धने तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकत्र पण भाजू शकता. तुम्हाला हवं तर तसं तुम्ही वेगळे वेगळे करून पण भाजू शकता. पण मी वेगळे वेगळे भाजलेले, कारण काय होतं, बऱ्याच वेळेस आहे ना धने लवकर भाजले जात नाही आणि ओवा जिरा ही बारीक असल्यामुळे ते पटकन भाजले जातात. मग त्याच्यासाठी मी वेगळं वेगळं भाजलेले आहे. आता जिरे भाजून झालेले आहे आपले आणि लगेचच मग धने भाजायला घेतले. तर धने भाजायला थोडा वेळ लागतो, पण मग शक्यतो हे पण तुम्ही कमी गॅसवर भाजा
आणि व्यवस्थित त्याच्यात टाकून घ्या. पुन्हा 1 ते 2 मिनटं भाजायचे. मग आता नंतर आपण ओवा टाकलाय लास्टला. ओवा टाकायचं कारण हेच का हे पीठ आता मल्टीग्रेन पीठ तयार झालेलं आहे. हे आता बऱ्याच जरा मॉडर्न भाषेत म्हणायचं तर याला मल्टीग्रेन आटा असं लोक त्याचा वापर करतात. मल्टीग्रेन हे तर हे हेल्दी आणि प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त, आयर्नयुक्त असं हे पीठ तयार होतं. तर याच्यात ते आपल्याला ऍसिडिटी, गॅस वगैरे व्हायला नको म्हणून याच्यात आपण ओव्याचा वापर केलेला आहे. आता जे पीठ तयार झालेलं आहे त्याला आपल्याला छान असा मस्त रंग यायला पाहिजे, दिसायलाही सुंदर दिसलं पाहिजे आणि आपल्याला हेल्थसाठी फायदेही झाले पाहिजे. यासाठी मी जवळजवळ 2 इंचाचा हळदीचा तुकडा त्यात घेतलेला आहे. त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि तो त्यात टाकून घेतलेला आहे. तो पण असे मंद गॅसवर आपण भाजून घ्यायचे ते तुकडे आणि मग टाकायचं. मग 1 तास कमीत कमी हे पीठ धान्य आपल्याला थंड होऊ द्यायचंय. नंतर गिरणीवरून एकदम बारीक दळून आणायचंय. आता दळून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता हा तुमचं मल्टीग्रेन पीठ तयार झालेले मस्त. याची तुम्ही भाकरी बनवू शकता झटपट मुलांना देण्यासाठी, कारण सगळेच प्रोटीन्स, फायबर, आयर्न सगळं याच्यात मिक्स आहे. असं हे मल्टीग्रेन आपला आटा तयार होतोय छान असा. तुम्ही कमीत कमी 6 महिने स्टोअर करू शकताय आरामात. याला कीड लागत नाही, आळी लागत नाही, अजिबात नाही. आणि त्यावेळेस जे तुम्ही त्याची भाकरी बनवाल किंवा काही बनवाल, थालीपीठ वगैरे बनवाल, तर तरीही ते असं वातड होणार नाही, की खायला निब्बर लागणार नाही किंवा कडक लागणार नाही. एकदम सॉफ्ट असं नरम असं मस्त तयार होतं. तर आता तुमच्या घरात जर भाज्या अवेलेबल नसतील, आता तुम्ही याच्यात पालक, काकडी झालं, आपलं भोपळा, मेथी, कोणती भाजी ऍड करू शकता. पण जर नसलंच काही अवेलेबल तर झटपट मूठभर कोथिंबीर घ्यायची, 1 कांदा घ्यायचा आहे आपल्याला. मग कोथिंबीर आपली धुवून बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित अशी. कांदाही बारीक कापून घ्यायचा आहे चांगला. आणि लसूणची कमीत कमी 7 ते 8 लसणाची पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहे, म्हणजे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली. कमीत कमी आता इथं 2 माणसांना आपण हे थालीपीठ करणार आहोत. तर आता ज्यावेळेस तुम्हाला डब्याला द्यायला काहीच नसतं किंवा मधल्या भुकेतही पोरांना खायला द्यायला काही नसतं, किंवा बऱ्याच वेळेस मुलांच्या डब्याला काय द्यायचं, रात्रीच्या जेवणात कंटाळा येतो, बऱ्याच वेळेस भात चपात्या लाटायचा त्याचाही कंटाळा येतो बऱ्याच वेळेस थकलेला असल्यामुळे. मग तेव्हा झटपट हे थालीपीठ तुम्ही बनवू शकतात. आता हे 2 माणसांसाठी मी जवळजवळ 1.5 वाटी आपण हे पीठ घेणार आहोत. तर असं हे पीठ आयत्या वेळेस असलं ना रेडी, तुम्ही झटपट काहीही बनवू शकता. तसा 1.5 वाटी मी आता हे पीठ घेतलेलं आहे. मग याच्यातच आपल्याला आता लाल तिखट टाकायचे. आता लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट पण वापरू शकता, लसणाची पेस्ट वापरू शकता. लाल तिखट मीठ टाकून घ्यायचंय आणि वरून आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि चिरलेला एकच कांदा टाकायचा. आता मी इथं 2 कांदे चिरलेले आहे, पण मग आपण एकच टाकणार आहोत. आणि हे पीठ आपल्याला अगोदर कोरडंच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. आता हे एकदा आपण कोरडं चांगलं व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ भिजवून घ्यायचंय त्याचं. आता चपातीच्या पिठापेक्षाही आपल्याला नरम भिजवायचंय. आता ज्यावेळेस तुम्ही याच्या दशम्या जर बनवायच्या ठरल्या, तर मग तुम्ही काय करू, लाटून जर करायचं ठरलं, तुम्हाला थापता येत नाही, तर मग थोडं पीठ घट्टसर बनवा. आणि अगोदरच मग काय करायचं, आपल्याला तव्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण हे थालीपीठ बनवू तर ते तव्यावर टाकताना मग ते आपलं तेल अंगावर उडायला नको, मग भाजतं बऱ्याच वेळेस तेल उडून. तर ते असं आपल्याला तेल लावून मग तवा गॅसवर आपल्याला ठेवायचा आणि तो तापू द्यायचा आहे चांगला. मग एक कपडा घ्यायचा आहे, तो ओला करून घ्यायचा आहे, नॅपकिन वगैरे स्वच्छ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं असं पाण्याचा सपका मारून घ्यायचा आहे. आणि नंतर मग हा पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित असं आपण त्याच्यावर टाकून घ्यायचे, थापून घ्यायचंय. आता या पद्धतीने असा गोळा हातावर थोडासा गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर मग हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय. अशा पद्धतीने थापून घ्यायचंय पूर्ण. पाणी लावून लावून थोडंसं हाताला चिटकायला लागलं का पाणी लावायचंय आणि पुन्हा थापायचंय. आणि असे छोटे छोटेच करायचे, जास्तही मोठे करायचे नाहीये. तर बघू शकता इतकं छान असं आपलं हे थालीपीठ तयार झालेले. आता याला असे छिद्र पाडून घ्यायचे व्यवस्थित, असे 2, 3, 4, 5 छिद्रे असं जेवढे पाडता येईल तेवढे पाडायचे. कारण छिद्र्याने काय होणार आहे, व्यवस्थित असं मध्ये तेल टाकता येईल त्याच्यात आणि दोन्ही साईडने असं खरपूस भाजता येईल आपल्याला.
मग आता हे तवा आपला तापलेला आहे. आता हे तव्यावर आपण टाकून घेऊ. आता कपड्यात सहितच आपल्याला हे उचलून घ्यायचंय ना, असं टाकून घ्यायचं डायरेक्ट तव्यावर. आता बऱ्याच वेळेस काय होतं, कपड्याला पीठ चिटकून जातं, कपडा निघत नाही. मग कपड्यावरतून काय करायचंय, थोडंसं पाणी टाकायचंय, परत कपड्यावरून हात फिरवायचा आहे. म्हणजे मग तुमचं हे जो कपडा आहे थालीपीठला चिकटलेला तो पटकन निघतो. साईडली थोडंसं पाणी सोडायचं आहे त्याला आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. आणि नंतर मग पुन्हा झाकण काढून घ्यायचंय आणि पुन्हा त्याला तेल सोडायचंय. आता चमच्यावर आपण थोडंसं तेल घेऊन घेऊ उलटणीवर आणि ते साईडने असं सोडून घ्यायचंय त्याला. आणि मीडियम गॅसवर खरपूस होईपर्यंत आपलं हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचंय. तर बघू शकता एकदम छान असं आपलं हे एक साईडने असं खरपूस आपली थालीपीठ भाजून तयार झालेले. आता हे उलटून घ्यायचंय आपल्याला. लगेच पलटून घेऊ आपण ते थालीपीठ मस्त. दोघी साईडने छान असं भाजून घ्यायचंय. आता हे थालीपीठ अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठ तयार होतं बघा. तर छान तुम्ही दह्यासोबत, हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत किंवा लोणच्यासोबत गरमागरम खाऊन एन्जॉय करू शकता. तर मुलांना डब्याला, घरात नाश्त्याला कधी तुम्ही त्याचा वापर आयत्या वेळेस करू शकता. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि एकदा तरी माझ्या पद्धतीने हे थालीपीठ भाजणीचं पीठ करून बघा. तर मस्त असतं प्रोटीनयुक्त, आयर्नयुक्त हे आपलं मल्टीग्रेन आटा तयार झालंय. तोपर्यंत भेटू